मित्रांनो नमस्कार, स्वागत आहे सगळ्यांचं शिवराज सर यूट्यूब चॅनलमध्ये। ITI एक्झाम आता संपत आलेली आहे। रिझल्ट डेट सगळेजण विचारत आहेत, तर रिझल्ट डेट कधी आहे किंवा रिझल्ट कधी आहे याबद्दल या व्हिडिओमध्ये आपण डिटेलमध्ये बघणार आहोत। तर जाऊ डायरेक्ट डिटेल व्हिडिओकडे। तोपर्यंत तुम्ही चॅनल नवीन असाल तर सबस्क्राइब करून घ्या। आता DGTने जे पत्र काढलं होतं त्यामध्ये जर बघाल तर पूर्ण वेळापत्रक दिलेले आहे। त्यानुसार आपण बघितलं तर सगळ्या स्टेप्स ज्या आहेत या वेळेत होत आहेत। म्हणजे मॅपिंग असेल, प्रॅक्टिकल हॉल तिकीट असतील किंवा प्रॅक्टिकल एक्झाम सोबतच CBT एक्झाम सुद्धा त्या ठिकाणी संपलेल्या आहेत। CBT एक्झाम झाल्यानंतर 3 ऑगस्ट शेवटची तारीख आहे एक्झाम संपण्याची। त्यामुळे रिझल्ट डिक्लेरेशन जर बघितलं तर 10 ऑगस्ट हा दिलेला आहे। रिझल्ट पब्लिकेशन हा 10 ऑगस्ट दिलेला आहे। त्यामुळे रिझल्टचे जे विद्यार्थी वाट बघत आहेत त्यांच्यासाठी 10 ऑगस्ट ही तारीख निश्चित झालेली आहे। एक्झामिनेशन ग्रीव्हन्स रजिस्ट्रेशन म्हणजे तुम्हाला जर काही नावामध्ये बदल करायचा असेल किंवा मेल फिमेल चुकलेलं असेल किंवा रिझल्टमध्ये काही डाऊट असतील तर त्याच्यासाठी 17 ऑगस्ट पासून 31 ऑगस्ट पर्यंत वेळ दिली जाणार आहे। या वेळात तुम्हाला स्वतःचं अकाउंट लॉग इन करून या ठिकाणी ग्रीव्हन्स द्यायचे आहेत। आता रिझल्टची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळणारच आहे। स्किल इंडिया डिजिटल म्हणजे SID पोर्टलवर या लिंकवर तुम्हाला ITI रिझल्ट हा टॅब असतो आणि बाकी सर्व काही डाउनलोड करण्याचा टॅबसुद्धा इथेच दिलेला असतो। तर इथे डाउनलोड मार्कशीट, डाउनलोड सर्टिफिकेट आणि लिगसी सर्टिफिकेटसुद्धा या ठिकाणी तुम्ही डाउनलोड करू शकता। जे काही जुने विद्यार्थी असतील, नवीन विद्यार्थी असतील, सगळ्यांसाठी हा टॅब ओपन केला गेलेला आहे। त्याचबरोबर तुमचा रिझल्टसुद्धा याच टॅबवर त्या ठिकाणी दिसणार आहे। तर सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आहेत। आणि ॲप्रेंटिसचे व्हिडिओ आपण बनवलेले आहोत। आता ॲप्रेंटिसचे व्हिडिओ या ठिकाणी चॅनलवर अपडेट केलेले आहे। ॲप्रेंटिस रजिस्ट्रेशन करून घ्या। अद्याप जर तुम्ही रजिस्ट्रेशन केलेलं नसेल तर या ठिकाणी वेगवेगळ्या भरती निघत आहेत। त्याचबरोबर जे काही ॲप्रेंटिस रजिस्ट्रेशन आहे, ॲप्रेंटिस कशी मिळवायची याबाबत आपण व्हिडिओ अपलोड केलेला आहे। तुम्हाला खाली लिंक मिळणारच आहे। त्याचबरोबर ॲप्रेंटिसशिप करत असताना 42,000 रुपये कसे मिळवायचे याचे सुद्धा व्हिडिओ आपण अपलोड करत असतो। तर या ठिकाणी ॲप्रेंटिसशिप रजिस्ट्रेशन कसे करावे याच्याबद्दल व्हिडिओ अपडेट केलेला आहे। तर तो बघून घ्या म्हणजे तुमच्या लक्षात येईल की ॲप्रेंटिसशिप रजिस्ट्रेशन करताना कोणकोणते डॉक्युमेंट्स लागतात, कशा प्रकारचं रजिस्ट्रेशन करायचं असतं। 100% प्रोफाईल पूर्ण केल्याशिवाय पुढच्या स्टेप्स ज्या होत नसतात। त्यामुळे ॲप्रेंटिस रजिस्ट्रेशनसुद्धा करून घ्या। आता जर रिझल्ट लागला नसेल तर तुम्ही बेसिक रजिस्ट्रेशन करून तुम्ही प्रोफाईल 10 तारीख नंतर 100% पूर्ण करू शकता। तर सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आहेत। धन्यवाद।